संविधान संविधानाचा उद्देश काय आहे हे महाराजांनी आपल्याला अगदी थोडक्यात सांगितलं। त्याबद्दल आम्ही सर्वजण तृणी आहोत। यानंतर माननीय डॉक्टर रमेशजी पांडव संविधानाचा इतिहास आपल्याला या ठिकाणी ते विचार मांडणारे त्यांना मी आमंत्रित करतो। त्यांनी या ठिकाणी विचार मांडावेत अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो। सभा मंचावर बसलेले महंत रामगिरीजी महाराज, परमपूजनीय बाभुळगावकर शास्त्रीजी, परमपूजनीय हरिशरण महाराजजी, परमपूज्य अमृतानंदजी थेरो, आम्ही सगळे या ठिकाणी परमपूजनीय महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सभा मंचावर या ठिकाणी विचार व्यक्त करण्यासाठी बसलेलो आहोत। हबप विष्णुगिरी महाराज, हबप संदीप महाराज, हबप अर्जुनगिरी महाराज, सुदाम महाराज कातकडेजी, या भागातील आमदार बोरनारेजी, या सभेत उपस्थित नागपूरहून थेट आलेले आमचे निलेश गद्रे आणि त्यांचा सर्व सहकारी परिवार, या भागातलेच मोठे कार्यकर्ते बाळासाहेब चव्हाण, एक अद्भुत दृश्य आता सगळ्यांच्या समोर आहे। सभा मंचावर ज्यांच्या नावात राम आहे असे रामगिरीजी महाराज उपस्थित आहेत। सभा मंचावर जे कृष्ण भक्त आहेत, महानुभाव संप्रदायाचे प्रमुख आहेत आणि देशभर चक्रधर स्वामींचा संदेश पोहोचवतात असे कृष्ण भक्त, माझ्या दृष्टीने कृष्णच असे बाभुळगावकर शास्त्रीजी या ठिकाणी उपस्थित आहेत। राम आहे आणि कृष्ण आहे, स्वाभाविकच रामाचे जे अनुचर आहेत असे असणारे आमचे हरिशरण गिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। एवढंच नाही तर कृष्णाचा सखा उद्धव हे हाही ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमात आहे। एवढंच नाही तर त्या कृष्णाचे जे दुसरे सखे आहेत आणि शिष्य आहेत ते पांडवही तुमच्या समोर उभे आहेत। राम आहे, कृष्ण आहे, उद्धव आहे, पांडव आहे, हरिशरण महाराज आहेत आणि या सगळ्यांचं दैवत, जाणीवपूर्वक शब्द वापरतो, या सगळ्यांचं दैवत बाभुळगाव, आमचे हे जे गाव आहे बागलगाव, इथले थोर बागलगावातले नाही, थोर सर्व नागरिक भगिनी आणि बंधू आहेत। आम्हा सगळ्यांचं तुम्ही दैवत आहात हे सांगताना मला बिलकुल संकोच वाटत नाही। तुमच्या सेवेसाठी इथं आम्ही उभे आहोत। या सभेमध्ये अनेक आणखीन बरीच कार्यकर्ते मंडळी आहेत, त्या सगळ्यांचं नाव घेत नाही, पण हे संविधान प्रकरण आज नवीनच काहीतरी गावात आलंय असं माझ्या महिलांच्या चेहऱ्यावरून दिसतंय। काय असतं हे? मग ज्ञानेश्वरी ऐकली, तुकारामाची गाथा ऐकली, रामायण ऐकलं, महाभारत, हे संविधान काय नवीन काढ या उद्धवानं? लक्षात घ्या, संविधान हे एक पुस्तक असतं, ते तिथे समोर ठेवलेलं आहे। एकदा पहिल्यांदा लक्षात घ्या, हे संविधान हे एक पुस्तक आहे आणि ते समोर ठेवलेलं आहे। वेगळ्या परिभाषेत बोलायचं तर तो सध्याचा चालू असणारा धर्मग्रंथ आहे। धर्म या शब्दाचा अर्थ कर्तव्य, आम्ही काय करावं आणि काय करू नये हे लिहिलेला तो धर्मग्रंथ आहे, लक्षात घ्या। त्यामुळे तशा अर्थानं त्या पुस्तकाकडे आपण पाहिलं पाहिजे। दुर्दैव असं आहे की हा धर्मग्रंथ आहे हे सांगणार कुणीतरी 75 वर्षानंतर आमच्या गावात आला। 75 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा ग्रंथ, त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, राजेंद्र प्रसाद आहेत, राजगोपालाचारी आहेत, असे किती असावेत लोक, तर 385 लोक त्या सभेमध्ये आहेत। आणि ही सभा मगाशी आमच्या भंते अमृतानंद महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे 2 वर्ष 11 महिने
आणि 18 दिवस 165 वेळेला बसले. आपण जसे इथं पहिल्यांदा बसत आहोत तशी ही 385 मंडळी जवळजवळ 165 वेळेला बसले. हे सगळे बसले दिल्लीमध्ये. ज्या सभेमध्ये बसले त्या सभेला नाव आहे संविधान सभा. कशासाठी बसले? तर आपला देश पारतंत्र्यात होता, इंग्रज राज्य करत होते. 1917 ते 19 या दरम्यान या इंग्रजांच्या लक्षात आलं भारतीय मंडळी आपण लादलेली गुलामगिरी सहन करत नाहीत. 1857 ला आपण यांना मैदानात हरवलं, ही गोष्ट सत्य आहे. पण यांच्या मनात एक राग आहे, तुम्ही कोण लागून गेले आमच्यावर राज्य करणारे. आणि हा राग वेळोवेळी व्यक्त झालेला आहे. पहिल्यांदा राग व्यक्त केला ते उमाजी नायकाने हातात हत्यार धरलं. त्यांचा इतिहास सांगत बसायची गरज नाही. नंतर लहुजी वस्तादाने हातात हत्यार धरलं. त्याचाही इतिहास पुन्हा केव्हा तरी जरूर येऊन सांगेल. आणि त्याच बरोबर पुढच्या काळामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी हातात हत्यार धरली. इंग्रजांना सांगितलं तुम्ही इथं राहायचं नाही. हे राहायचं नाही हे खरं आहे. इंग्रज म्हणाले आम्ही जातो, तुम्ही कसं राहाल? टिळकांनी सांगितलं कसं राहायचं ते आम्हाला कळतंय, तुम्ही आधी बाहेर व्हा. महात्मा गांधींनी सांगितलं तुम्ही आधी बाहेर व्हा. आणि ह्या सगळ्यांनी अशीच संविधानावरची छोटी छोटी पुस्तिका तयार केली. एवढंच नाही तर काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये ठराव पास झाला, आम्ही आमचं संविधान लिहितो. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू 1928 यांनी पहिल्यांदा एक संविधानाची प्रत तयार केली. पण त्यावेळेला अल्पसंख्याक आणि अनुसूचित जाती जमातीचा सगळा समाज यांनी सांगितलं याच्यात आमचं काय आहे, तुम्ही व्हाल स्वतंत्र, आमचं काही नाही, आम्हाला हे संविधान मंजूर नाही. मग इंग्रज म्हणाले काय करायचं? पुन्हा काँग्रेसचं अधिवेशन 1940 ला भरलं आणि त्यांनी सांगितलं आम्ही आमचं संविधान तयार करू. पुन्हा संविधान सभेला सुरुवात झाली. क्रिप्स नावाचा एक मनुष्य चर्चिलनं तिथून पाठवला इंग्लंड मधून, कारण इंग्लंडचं आपल्यावर राज्य होतं. त्या क्रिप्सनं सांगितलं की तुम्ही तुमचं संविधान तयार करा, पण हिंदुस्थानातल्या सगळ्या माणसांचं प्रतिनिधित्व त्याच्यात पाहिजे, अल्पसंख्याकांचं पाहिजे, अनुसूचित जाती जमातींचं पाहिजे, सवर्णांचं पाहिजे. एवढंच नाही, छोटे 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 जवळजवळ जे 60-65 राज्य आहेत त्यांचंही प्रतिनिधित्व त्याच्यात पाहिजे. या सगळ्यांनी मिळून राज्य करायचं असेल तर तसं पुस्तक लिहावं लागेल. ठरलं 10 लाखाच्या मागे एक असा मनुष्य निवडायचा. 1945-46 ला स्वातंत्र्यापूर्वी निवडणुका झाल्या आणि आपली सभा त्यावेळेला सुरू झाली. पुन्हा तरी ते क्रिप्स महोदय आले आणि ते म्हणाले अजून याच्यात प्रतिनिधित्व नाही, 10 लाखामागे एक घ्या. पण ठराव असा पास झाला पुन्हा एकदा अशा निवडणुका घेणं शक्य नाही, आपण यातलीच काही माणसं निवडू. 11 प्रांत त्यावेळेला आपल्या देशात होते, आता त्याचे 35 झालेले आहेत. त्यावेळेला 11 प्रांत होते, त्यातल्या 8 प्रांतामध्ये काँग्रेसचं मंत्रिमंडळ आलं. आणि असं ठरलं ह्या सगळ्यांच्या मधून 10 लाखामागे एक प्रतिनिधी निवडायचा. आणि 385 माणसं निवडली गेली, त्याच्यापैकी 292 मंडळी ही निवडून गेलेली आणि उरलेली जी 96 मंडळी होती ही सगळीच्या सगळी मंडळी ही संस्थानिक म्हणजे राज्य जिथे जिथे होती तिथून आली. या 385 मंडळी एकत्रित बसली. पहिल्यांदा बसली ते ठिकाण दिल्ली, 9 डिसेंबर 1946 त्या दिवशी पहिल्यांदा बसली. आणि मग सच्चिदानंद सिन्हा नावाचे एक गृहस्थ तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडले गेले. पण त्याच्याच दुसऱ्या दिवशी 10 तारखेला पुन्हा दुसऱ्यांदा बसले आणि ठरलं नियम कसे असावेत, अध्यक्ष कोणी व्हायचं वगैरे वगैरे. आणि 13 डिसेंबरला राजेंद्र प्रसाद जे आपले पहिले राष्ट्रपती त्यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं. मग 4-5 समित्या नेमण्यात आल्या, जवळजवळ 7 समित्यांनी कामाला सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातून निवडून जाऊ शकले नाहीत, ते गेले बंगालमधून
आणि तेही या एका संघ संविधान समिती या समितीचे सदस्य म्हणून निवडले आले. स्वातंत्र्यापूर्वीची ही गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा 17 डिसेंबरला एक घटना घडली. 16 डिसेंबरला जयकार नावाचे ग्रस्त होते, त्यांचं भाषण झालं जयकर, पण त्यानं काही सभेचं समाधान झालं नाही. अगदी ऐन वेळेला संविधान समितीतले एक सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राजेंद्र प्रसादांनी बोलावलं, तुम्ही भाषण करा. हे सगळे लोक नाराज झाले ना. आपण ते सगळी मुळातून माहिती वाचा. माझ्या हातात एक पुस्तक आहे, मी त्याचा पत्ता तुम्हाला फक्त सांगणार आहे. दीक्षाभूमी संदेश, नागपूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल, लष्करी बाग, नागपूर, त्यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे. संपादक आहेत प्रदीप गायकवाड. मी एकही शब्द माझ्या मनाचा सांगणार नाही, सगळं या पुस्तकात छापलेलं सांगणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाषण केलं 17 डिसेंबरला, त्यातला एक परिच्छेद मुळातून वाचून दाखवणार आहे. काय संकल्पना आहे आमची, कशासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. आणि त्यांनी दुःख व्यक्त केलंय की 33 पैकी 30 अनुसूचित जाती जमातीची मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बाकीचे सगळे तथाकथित सवर्ण हिंदू समाजाचा प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. पण जवळजवळ 80-90 मंडळी मुसलमानांची अपेक्षित होती, फक्त 4 जण आले. आणि मग त्या पार्श्वभूमीवर हे जयकर जे बोलले त्यानं सगळ्यांचं समाधान झालं नाही. बाबासाहेब आंबेडकर जे बोलले त्यानं सगळ्यांचं समाधान झालं. काय म्हणाले बाबासाहेब, त्यातला एक परिच्छेद मुळातून वाचून दाखवतो म्हणजे आपल्या लक्षात येईल, शब्दाचा हेरफेर होणार नाही. वार्ताहर मंडळी कोणी आले असतील तर त्यांनी लक्ष ठेवावं. मी जाणतो की आज म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीचा काळ आहे, मी आज आपण राजकीय, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या विभाजित आहोत. आपण युद्धस्थ प्रतिस्पर्धी गटात विभाजित आहोत. कदाचित असंही म्हणेन की मीही अशाच एका प्रतिस्पर्धी गटाचा नेता आहे. परंतु महोदय, सर्व असूनही जर समय आणि परिस्थिती अनुकूल झाली तर या जगातील कोणतीही शक्ती देशाला एकात्म होण्यापासून प्रतिबंधित करू शकणार नाही, अशी माझी पक्की धारणा आहे. जशा तुम्ही टाळ्या वाजवल्या ना, तसंच त्याही वेळेला टाळ्या वाजवण्यात आल्या, अशी ह्याच्यात नोंद आहे. लक्षात घ्या, आपल्या सर्व जाती पंथासहित आपण या ना त्या स्वरूपात एक संघ लोक आहोत, याविषयी माझ्या मनात किंचितही शंका नाही. पुढे ते म्हणतात, अवघड विषय आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. भारताच्या फाळणीकरता मुस्लिम लीगनं आंदोलन उभारलं असं म्हणताना मला कोणताही संकोच वाटत नाही. असं असेल तरीही एक दिवस असा येईल की त्यांना प्रकाशाचं दर्शन होईल, त्यांना याची जाणीव होईल आणि ते असा विचार करतील की एकात्म अखंड भारत हा त्यांच्या करताही अधिक योग्य आहे. लक्षात घ्या, हे बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे, मुस्लिम लीगला उद्देशून आहे. इथे मी हिंदू मुसलमान करण्यासाठी उभा नाही, मी हे सांगायसाठी उभा आहे, कशासाठी तुम्ही पाकिस्तान घेतलं, काय मिळवलं. सगळ्यात दरिद्र देश म्हणून आज तो उपस्थित आहे आणि माझा देश संपूर्ण जगात क्रमांक 3 वर जाऊन बसलाय. याच्यात सगळ्या पक्षांचं योगदान आहे, एक कोणीही पक्ष नाही, एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. कोणताही पक्ष सत्तेवर येऊ त्याला संविधान प्रमाण म्हणून चालावं लागतं, हे लक्षात घ्या. आज माझा देश इथपर्यंत येऊन पोहोचलाय. काय तुम्ही आपापला स्वतःचा धर्म घेऊन बसलेला आहात? सगळ्यांच्या बरोबर राहता येत नाही का? आम्ही कसे राहतो? सगळ्यात शेवटी परमपूजनीय बाबुळगावकर शास्त्रीजी आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. सगळ्यांना एकत्र राहायचं असेल तर दुसऱ्याचं अस्तित्व कबूल करावं लागतं. आमच्या भारताची परंपरा अशी आहे की आम्ही सगळ्यांचं अस्तित्व कबूल करतो. बाबासाहेबांना तेच सांगितलंय, पण पुढे समस्या सांगितली, तिकडे मी सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो. बाबासाहेब म्हणतात, अंतिम ध्येयाचा विचार करता माझं असं मत आहे की त्याविषयी कोणाच्याही मनात प्रकारची भीती नाहीये, शंका नाहीये. आपली समस्या ही आपल्या अंतिम भवितव्याविषयीची नाही, विविधतेने युक्त असलेल्या आपल्या या समाजाला सर्वांना समान निर्णयाप्रती, ध्येयाप्रती कसं नेता येईल, ही आपली खरी समस्या आहे. आणि आमचे भंते अमृतानंदजींनी ते वाचून दाखवलेलं आहे. आपल्याला सार्वभौम जगामध्ये जायचं आहे आणि त्याच्या आधीच्या काळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे भाषण केलं त्याची फक्त 3 कलम वाचून दाखवणार आहे. त्यांनी 8 कलमी भाषण केलेलं आहे. त्यावेळेला ते प्रधानमंत्री नव्हते, पण 8 कलमी भाषण केलेलं आहे. 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 8 कलमी भाष
त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे काम करत होतो. 42 ते 46चा सगळा काळ आहे, क्षमा करा, त्यावेळेला ते प्रमुख होते. भारत हे ब्रिटिश हिंदुस्थानचा भूप्रदेश, हिंदुस्थानातील संस्थानिकांचा भूप्रदेश आणि संस्थानं जी स्वतंत्र सार्वभौम भारताचे अंग होऊ इच्छितात त्या सर्वांचं संघ राज्य असेल. आम्हा सगळ्यांचं ते राज्य असणार आहे. 7वं कलम असं आहे त्यांच्या भाषणातलं, न्यायावर आधारित सुसंस्कृत राष्ट्राच्या विधानानुसार गणराज्याची एकात्मता व भूमी, सागर व आकाश यांच्या सार्वभौम अधिकाराचं रक्षण केलं जाईल. या ठिकाणी गणराज्याचा उल्लेख आहे. तथागत गौतम बुद्धाच्या नंतर इथे गणराज्य उभी राहिली. सम्राट अशोक आणि अशा अनेक प्रकारचे राज्य त्यावेळेला आले, त्याचाही वारसा या संविधानात आलेला आहे. लक्षात. पुढचं वाक्य अजून महत्वाचे, सगळ्यांना अभिमान वाटेल असं आहे. महंतजी, साधूजी, मी लक्षात आणून देऊ इच्छितो, हे पंडित जवाहरलाल नेहरू बोललेत. त्याच्या आधी एक वाक्य त्यांचं मला सांगितलं पाहिजे, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज वॉज द लीडर ऑफ हिंदू फोर्सेस. हा हिंदू ताकदीचा पुढारी होता, असं पंडित जवाहरलाल नेहरूंचं वाक्य आहे. आणि पुढे ते म्हणतात की प्राचीन भूमी विश्वात आपले योग्य सन्माननीय स्थान प्राप्त करेल, तसेच विश्वात शांतीच्या प्रस्थापनेसाठी अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी आपले स्वैच्छिक आणि अर्थपूर्ण योगदान देईल. साध्या भाषेत सांगायचं झालं तर जगाच्या कल्याणासाठी भारत भूमी आहे. लक्षात घ्या. कारण आपण जर भारत बलिष्ठ झाला नाही तर असहिष्णु असणारी तत्वज्ञान जगभर सगळीकडे जातील आणि जगाचा विध्वंस करतील. म्हणून हे जाणीवपूर्वक मी आपल्या समोर वाचून दाखवलं. याचं कारणच मुळात असं आहे की भारताच्या हातात संपूर्ण जगाचा आता जीव आहे. लक्षात घ्या. भारत जर विस्कळीत झाला तर सगळ्यांना जगाचा अधिकार देणारे तत्वज्ञान जगात कुठेही नाहीत. आणि म्हणून भारताला सबळ राहिलंच पाहिजे. त्याच्या खणाखुणा जगभर आपल्याला पसरलेल्या दिसतील. सोप्या भाषेत 2 खणाखुणा फक्त सांगून माझ्या लगेच भाषणाच्या शेवटाकडे मी येणार आहे, कारण फार वेळ घेण्याची ही वेळ नाही. मंडळी लक्षात घ्या, येशू ख्रिस्ताने जिथे जन्म घेतला, पहिला टेहा म्हणला, त्या फिलिस्तीन पॅलेस्टाईन म्हणजे इस्रायल मध्ये आहे, तिथे मला जायचा योग आला. जन्मस्थळ ओलांडलं आणि पलीकडे गेलो. माझ्या असं लक्षात आलं, तिथं एक ग्राइंडिंग मशीन ठेवलंय. म्हणजे काय ठेवलंय? जात ठेवलंय, जात. आणि ते महाराष्ट्रातल्या दगडाचं आहे, हे तिथल्या लोकांना मी सांगितलं. तिथपर्यंत आमचं जात कसं गेलं? कारण संस्कृती तिथं आमची होती. जात्याच्या भाषेत मी एवढ्यासाठी सांगितलं की माझ्या महिलांना अभिमान वाटावा की माझ्या महाराष्ट्रातलं जात येशू ख्रिस्ताच्या जन्मस्थळी पण आहे. चला अजून पलीकडे एक 5-10 हजार किलोमीटर जाऊया. अमेरिका ज्याला म्हणतात, बलाढ्य अमेरिका. त्याचं डेन्व्हर नावाचं एक गाव आहे, कोलोराडो नावाचं राज्य आहे. त्याच्या प्रदर्शन बघायला गेलो होतो. तिथे मला काय दिसलं? एक उखळ आणि त्याला ठोकणारा ठोंब्या. हे मी तिथे बघून आलो. लक्षात घ्या. आज पुन्हा ठोंबे पाठवायची गरज नाही. कोणी ठोंब्या पाहिजे असला तर मी आहे, मला द्या लावून. प्रश्न तो नाहीये. पण 3500 वर्षापूर्वी माझ्या देशातली माणसं अमेरिकेत गेली आणि कालवे कसे बांधतात हे शिकवलं. लक्षात घ्या. माझा शेतकरी समाजाचा प्रतिनिधी 3500 वर्षापूर्वी अमेरिकेत पोहोचलाय हे मला सांगायचंय. म्हणून सगळं जग श्रीमंत होतं. माझ्या भारतामध्ये उत्पन्न झालेलं सगळं अन्न पाणी जगभरातला 60% वाटा एकट्या माझ्या भारताचा होता. आम्हाला पुन्हा एकदा संपूर्ण जगाला खाऊपिऊ घालायचंय, विषमतेच्या खाईतून दूर काढायचंय. म्हणून भारत जगला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 3 भाषणं या दरम्यानची प्रसिद्ध आहेत. विशेष सगळ्यांनी मार्गदर्शन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 भाषणं केली आहेत. त्यातलं शेवटचं भाषण आहे ते जसं सुरुवातीला त्या छोट्या मुलीनं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आमच्या संविधानाची उद्देशिका तिनं तोंडपाठ केली आहे. सगळ्या मोठ्या मंडळींना नमस्कार करून विनंतीपूर्वक सांगेन, आपणही तशीच अंतःकरणात बाळगा आणि पाठ करून टाका. त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही. लक्षात घ्या. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हा ऐतिहासिक क्षण आहे.
ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचा संविधानाचा प्रचार करणार, संविधान समजून सांगणार ही सभा साधू संतांच्या मार्गदर्शनाखाली होती आहे. हे ऐतिहासिक क्षण आहे. जगात याची नोंद होईल, भारतात याची नोंद होईल. आणि मला खात्री आहे आमचे निलेश गद्रेजी याच्यानंतर या सभेचं प्रतिवृत्त संपूर्ण हिंदुस्थानात पोहोचवतील. लक्षात. भाषणात त्यांनी सगळ्यात शेवटी जेव्हा सांगितलं तिकडे मी तुमचं लक्ष होऊ देऊ. हे संविधान मग लिहिलं कशासाठी? त्याचं एक कारण सांगतो इथं महत्वाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली कारण त्याच्यात विषमता होती. मनु हा राजा होता आणि त्यानं ते सगळं लिहिलं, हे सत्य आहे. पण त्याच्यात बदल होत 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 पुढे इतकी भ्रष्टता येत गेली की विषमतेचा शिखर गाठलं गेलं. आणि ते सुद्धा आपल्या भारतीय समाजानं पुढच्या काळात नाकारलं. मी पुण्यात होतो. पुण्याच्या शनिवार वाड्यावर माझं भाषण होतं. पाठीमागे शनिवार वाडा आणि पुढच्या बाजूला बाजीरावाच्या हातात तलवार होती. तिथे मी बाबासाहेब आंबेडकर मांडत होतो. माझं भाषण संपलं आणि स्टेजवर एक धावत मंडळी आली. मी त्यांना भाषणात इतकंच सांगितलं की अरे मनु नंतर 16 स्मृती झाल्या. त्या मुलाचं म्हणणं असं होतं की सर तुम्ही खोटं बोललात. म्हणलं मी खोटं काय बोललो? यादी माझ्याकडे स्मृतींची. अगदी अलीकडच्या काळात जी महाराष्ट्रात जी चालू आहे त्याला देवल स्मृती असं म्हणतात. त्याच्यातलं जे वेगळी आणखी एडिशन आहे ती आता महाराष्ट्रात चालू आहे. तो म्हणला नाही सर 133 स्मृती झाल्या. मग मी पुन्हा पुस्तक उघडून बघितलं आणि माझ्या लक्षात आलं 133 स्मृती संपूर्ण देशभर चालू. मनुस्मृतीहून प्राचीन काळ, खूप जुना काळ झाला. पण या सगळ्या स्मृतीमध्ये एक गोष्ट मात्र साधारण राहिली, ती म्हणजे आमच्याकडच्या समाज व्यवस्थेचे हे 5 घटक होते. ते समजावून घेऊ, तपशील सांगणार नाही. वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, विषमता, अस्पृश्यता आणि उच्च नीचता हे यांचं कॉमन भाग राहिला, साधारण भाग राहिला. नवीन संविधानामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांनी रचलंय त्याच्यामध्ये या 5ही गोष्टींचा निषेध करून काढून टाकण्यात आलेला आहे. त्याच्यासाठी ही संविधान सभा आहे. एक बारीक नजरेत आणून देतो गोष्ट. आम्हा काही लोकांचे परिचय इथं करून देण्यात आले. कुणाची जात नाही सांगितली. बोलणारे सर जात नाही सांगितली, तुमची नाही माझी नाही. का नसेल सांगितलं? काय हरकत आहे सांगायला? नाही नाही, याचं कारण असं आहे आता जात अप्रासंगिक आहे. जात बिलकुल उच्चारता कामा नाही. कारण काय? कारण जात हा व्यवसाय होता. लक्षात घ्या. आता जर मी माझ्या जातीत एखाद्या माळी समाजात मी असेल, तेली समाजात असेल, ब्राह्मण समाजात असेल, मराठा समाजात असेल आणि जर मी ती कर्म न करता दुसरी कामं करत असेल, जात कुठे राहिली? तरी देखील तुमच्या माझ्या मनात काही अंशी का होईना जातीचं अजून एक किल्लू शिल्लक आहे. ते मधून मधून वळवळ करीत असत आणि ते ज्या भाषेत व्यक्त होतं ती भाषा अशीच आहे. ओळखीला नाही का मी कोण आहे? मंडळी, संविधान सांगतं तू भारताचा नागरिक आहेस. लक्षात घ्या. आणि या जाती विसरण्यासाठीच हा उद्योग आहे. अनेक ठिकाणी सभा झाल्यानंतर मला लोक येऊन भेटतात, मी अमुक एक समाजाचा अध्यक्ष आहे. पूर्वी ते जात आता म्हणलेला राग येतो ना, वाईट वाटतं ना, गुन्हेगारासारखं वाटतं ना, म्हणून आता समाजाचा अध्यक्ष असा सुरू झाला विषय. म्हणलं त्याला म्हणलं तू काय करतो? म्हणला मी डॉक्टर आहे. म्हणलं तू त्या समाजाचा काय संबंध आता? तू तर डॉक्टर राहिला, तू इंजिनियर झाला, तू वकील झाला. मंडळी, संविधानानं या सगळ्या व्यवस्था मोडीत काढलेल्या आहेत आणि म्हणून धाडसानं विधान करतो, राग मानू नका, चिंतन करा, विनंती हात जोडून चिंतन करा. आम्ही आमच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली, ती आम्हा सगळ्यांच्या वतीनं जाळली, हे लक्षात घ्या. पण याचा अर्थ त्यातला चांगला भाग काहीच नसतो का? असतो. तो घेतला. महिलांच्याकडे, महिला मातृशक्ती लक्ष द्या, मातांना लक्ष द्या. संविधान आणि त्याच्यानंतर हिंदू कोड बिलाचं लिखाण सुरू झालं. त्यावेळेला महिलांना आपल्या जायदादीमध्ये किती हक्क द्यायचा असा प्रश्न उत्पन्न झाला आणि त्या चर्चेच्या वेळेला बाबासाहेबांनी पुन्हा एकदा सांगितलं, अरे मनुस्मृतीने सुद्धा अधिकार दिला होता, आता आपण अधिकार दिला पाहिजे.
याचा अर्थ असा की त्यातला वाईट भाग आम्ही जाळून टाकला, जो चांगला भाग आहे तो त्याच्यात घेतलेला आहे. वारंवार बाबासाहेबांनी त्याचं उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी अभ्यासक मंडळी असतील त्यांनी पुन्हा पुन्हा या गोष्टीचा अभ्यास करावा. एवढंच नाही, बाबासाहेबांचं भाषण जेव्हा 25 नोव्हेंबर 1949 संपलं, कारण तोपर्यंत सगळं लिहून पूर्ण झालं होतं, त्यावेळेला दीक्षाभूमी संदेशनं छापलेली ओळ वाचतोय, माझ्या मनाची नाही. भाषणाच्या शेवटी तर ज्यांनी त्यांनी डॉक्टर साहेबांशी हस्तांदोलन करून आधुनिक भारताच्या मनूस धन्यवाद दिले. लक्षात येतंय? राजाचं काम असतं कायदा लिहिणं, आणि त्यामुळे संविधान म्हणजे सर्वोच्च कायदा आहे हे लक्षात घ्या. त्याच्यावर आधारित, त्या कलमांवर आधारित विधानसभा, राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद याच्यामध्ये कायदे होत असतात. मग तुमच्या माझ्या जीवनाशी संबंधित, मगाशी जसं म्हणते मी सांगितलं तसं, चोरी केली, साधू संतांनी केवळ सांगून चालत नाही, तरी चोरी करतो ना, असं आहे का? साधू संतांनी सांगितलेलं ऐकत नाही, संविधान म्हणतं तुला जेल होईल. कोर्ट आहे, न्यायपालिका आहे. साधू संतांनी नुसतं मार्गदर्शन करून होत नाही, त्याला कायद्याचा बडगा लागतो. समाजाला ती भाषा कळते, कारण समाजात काही मंडळी अशी असतात की ज्यांना साधू संतांचं वचन कळत नाही, त्यांना कायद्याचा बडगा कळतो. म्हणून संविधान तयार झालेलं आहे, त्याच्यावर आधारित आहे. पण अर्थातच ह्या संविधानाचं पालन करणं न करणं हे सगळं आपल्या हातात असलं तरी तुम्हाला ते स्वातंत्र्य नाही. संविधानाप्रमाणे तुम्हाला आणि मला या देशात राहायचं आहे. मग त्याचा परिचय करून घ्यायला नको का? मी विनंती करीन की शाळेमध्ये अशी अनेक पुस्तकं असावीत. आपल्याही घरोघर जशी ज्ञानेश्वरी आहे, तशी जगद्गुरु तुकोबारायांची गाथा आहे, तसं संविधानाचं एक पुस्तक ठेवत जा. पुढची फार महत्वाची गोष्ट आहे. अनेक वेळेला प्रश्न उत्पन्न होतो म्हणून मुद्दाम वाचून दाखवतोय. भारत माता की जय अशी स्वामीजींनी घोषणा दिली. हे भारताला माता कुणी म्हणलं? 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांच्या भाषणातला एक अंश मुद्दाम वाचून दाखवतो. भ्रातृभावाचं तत्व सर्वांनी मान्य केलं पाहिजे. आम्ही सगळे बंधू आहोत, परंतु भ्रातृभाव म्हणजे तरी काय, म्हणजे बंधुभाव म्हणजे तरी काय? आपण सर्व भारतवासीय एकाच मायेची लेकरे आहोत असा भाव निर्माण होण्यास भ्रातृभाव म्हणतात. भारतीय लोक इथून तिथून अशी आमची भावना निर्माण करणार हे तत्व आहे. सामाजिक ऐक्य सांधणारं, समाजाची शक्ती वाढवणारं हे तत्व आहे. भ्रातृभाव निर्माण करणं अत्यंत कठीण आहे. ते किती कठीण आहे याची कल्पना हवी असल्यास अमेरिकन घटना पंडिताची पुस्तकं आपण जरूर वाचली पाहिजे. तिकडं तुमचं मी लक्ष वेधू इच्छितो. असं बाबासाहेब म्हणतात, तुम्ही आम्ही सगळ्या एका माईची लेकरं आहोत, म्हणून बंधू बंधू आहोत. आणि म्हणून आमच्या आईचं नाव, सगळ्यांच्या आईचं नाव आहे भारत माता. भारत माता की. आणखीन एका गोष्टीकडे लक्ष वेधितो आणि मग थांबतोय. मंडळी, तरी सुद्धा या संविधानाला काही लोकांचा विरोध या देशात राहिला, तो बाबासाहेबांच्याच भाषेत सांगितला पाहिजे. तुमची माझी संमती आहेच, कारण तुमचे माझे पुढारीच तिथे होते. पण तरी देखील काही मंडळींचा विरोध आहे. बाबासाहेबांनी नोंद ठेवली आहे. ती कोणती आहे? घटनेचा धिक्कार विशेष करून कम्युनिस्ट व सोशलिस्ट पार्ट्यांकडून करण्यात येतो. घटनेचा धिक्कार ते का करीत असावेत? ही घटना खरोखरच वाईट आहे म्हणून ते धिक्कार करतात काय? मुळीच नाही. हुकुमशाही तत्वावर आधारलेली घटना कम्युनिस्ट पार्टीस हवी आहे. ही घटना पार्लमेंटरी लोकशाहीच्या तत्वावर आधारलेली आहे म्हणून तिचा ते निषेध करतात. सोशलिस्टांना दोन गोष्टी हव्या आहेत. पहिली गोष्ट ही, जर ते सत्तेमध्ये येऊ शकले तर भरपाई शिवाय त्यांना राष्ट्रीयकरणाचं स्वातंत्र्य हवे आहे. दुसरी गोष्ट अशी की अनिर्बंध असे व्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क हवे आहेत. पुढचं वाक्य माझ्या छाती धडकी भरवते. कान खोल कर सुन लो. म्हणजे ते, जर हे कम्युनिस्ट मंडळी राज्यसत्ता काबीज करू शकले नाहीत तर संघ राज्य देखील उलथून पाडण्याचं लायसन्स यांना हवं आहे. बाबासाहेबांचा आरोप आहे, माझा नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण आपल्या जवळ दूर करत असताना कोणती विचारसरणी करायची, इकडे मी मुद्दाम आपलं लक्ष वेधलं आहे. पुढचं बाबासाहेबांचं जे विचार आहेत त्याचा परिच्छेद मुळात वाचून दाखवतो आणि मी थांबतो. इतिहासाची पुनरावृत्ती होईल काय? आमच्यातलेच काही लोक फुटून परकीय मंडळींना जाऊन मिळाले.
या विचारानं माझं काळी चर्र होत आहे. यात आणखीन एका चिंतेची भर पडलेली आहे. कारण जाती भेदांच्या बुजबुजाटात आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष आणि तत्वप्रणाल्यांचाही एकच गोंधळ उडालेला आहे. अशा परिस्थितीत भारतीय जनता देशास अग्रस्थानी मानून तत्वप्रणालीस दुय्यम स्थानी मानेल की तत्वप्रणालीस देशाच्या डोक्यावर ठेवेल, याचं उत्तर मला माहिती नाही. बाबासाहेबांचं अंतःकरण चर्र होत आहे. तथापि एवढं मात्र निश्चित की जर देशापेक्षा ही तत्वप्रणाली श्रेष्ठ मानण्यात आली तर पुन्हा एकदा आपल्या देशाचं स्वातंत्र्य जाईल. बाबासाहेबांचे शब्द आहेत. एकत्र जर राहिला नाही, जातीपाती विसरला नाही, वर्णभेद विसरला नाही, उच्च नीचता काढून टाकली नाही, अस्पृश्यता काढून टाकली नाही, तर पुन्हा स्वातंत्र्य परत त्याचं रूपांतर पारतंत्र्यात होईल आणि ते परत कधीही मिळणार नाही. या संभवनीय घटने संबंधात आपण डोळ्यात तेल घालून दक्ष असलं पाहिजे, असं बाबासाहेबांचं म्हणणं आहे. आणि म्हणून आजची सभा ही सगळ्यांच्या डोळ्यात तेल घालणारी आहे. एवढ्यासाठी हा सगळा प्रपंच केला आहे. इतिहास आमचा अतिशय थोर आहे. वेद, द फर्स्ट बुक ऑफ ह्युमन लायब्ररी, त्याचे लेखन करते, पहिलं पुस्तक जगातलं त्या वेदांचे लेखन करते व्यास आहेत. आई कोळीने, बाप पाराशरहीन कुळातले आहेत. वेदांचे लेखक हे बहुजन समाज वंचित घटकातले आहेत, हे लक्षात घ्या. असे 35 ऋषी आहेत. त्यात मातंग ऋषी आहेत, त्यात अगस्ती आहेत. लोपामुद्रा ही अगस्तींची पत्नी आहे. महिला मंडळ 15 जवळजवळ महिलांची नावं सापडली. वेदांमध्ये ज्यांच्या रुचा आहेत त्याही उपेक्षित वंचित घटकातल्या सुद्धा अनेक मंडळी त्या ठिकाणी आहेत. मला सांगायचं हे की आमची जी भगवद्गीता आहे, सांगितली गवळ्यानं, लिहिली क्षत्रिय, ऐकली क्षत्रियानं, लिहिली व्यासानी, आणि तीही मैदानात. गीता कोणाची? आम्हा सगळ्यांची गीता आहे. या धर्मग्रंथात आम्हा सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, सहयोग आहे. आणि म्हणून आपण असं लक्षात ठेवलं पाहिजे की आम्हाला सगळ्यांना एका पातळीवर यायचंय. आम्ही सगळे समान आहोत. त्याच्यासाठी ज्यांच्या 2 टाइमच्या चटणी भाकरीची सोय झाली आहे त्या मंडळींनी ज्यांच्या पात्रात काहीच नाही त्याची सोय करण्यासाठी धडपडत राहिलं पाहिजे. आपणच जर भोगत राहिलो, गरीब माणसाला तसंच ठेवलं, तर बाबासाहेब सांगतात पुन्हा पारतंत्र्य येईल. लक्षात घ्या. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय यांच्या शब्दातच मी शेवट करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून परिवर्तन सतत या देशामध्ये 400 वर्ष झाले चालू आहे. अहिल्यादेवींची 300वी जयंती चालू आहे. अहिल्यादेवी उत्तर हिंदुस्थानात अस्पृश्य समाजात मानली जातात, पण तिला महाराणी म्हणतात. आपल्याकडे अहिल्याबाई होळकर म्हणतात. त्यांचं जन्मस्थान चौंडी, महाराणी झाल्या. आणि त्या बाईंनी संपूर्ण हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात सगळीकडे कळस चढविले या संस्कृतीचे. लक्षात घ्या. म्हणून महिला आणि पुरुष या सगळ्यांनी मिळून हा संदेश लक्षात ठेवला पाहिजे. साधू संत जे सांगतात त्याच संग्रहितीकरण, एकत्रीकरण त्या संविधानात आहे. आणि तो संदेश त्यांच्या शब्दात सांगून थांबतो. दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती, त्याची भगवंताच्या मूर्ती, जे कारंजले गांजली, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, साधू ओळखावा, देव तेथेची, देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा, जे कारंजले गांजली. धन्यवाद. या ठिकाणी माननीय डॉक्टर रमेशजी पांडव यांनी सुंदर असं व्याख्यान आपल्याला दिलं. खरं तर त्यांच्याविषयी एक गोष्ट सांगून राहून गेलो मी.
भारतामध्ये समरसता या विषयावर बोलणारे वक्ते भारतात एकूण 8 वक्ते, त्यापैकी आपल्या गावाला लाभलेले ते एक व्यक्ती, म्हणून जोरदार टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करावं असं मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. यानंतर परमपूजनीय बाबळगाव शास्त्री यांना अशी मी विनंती करतो, सांप्रदायिक समन्वय या विषयावर ते आपल्याला व्याख्यान करणारे म्हणून